न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरात मनसेचं पत्र वाऱ्यासारखं पोहोचतंय शाळांमध्ये। हिंदीची सक्ती म्हणजे महाराष्ट्रद्रोह, राज ठाकरे यांचा इशारा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर थेट हल्लाबोल केला आहे। शिक्षण विभागाने पहिलीपासून हिंदी सक्तीचा खेळ सुरू केला असून यामागे उत्तर भारतातून संस्कृतीचे अतिक्रमण घडवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। राज ठाकरे म्हणाले, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। महाराष्ट्रात सक्तीने हिंदी शिकवणं म्हणजे आमच्या मातृभाषेवर आणि संस्कृतीवर घाला आहे। सरकार फसव्या पद्धतीने हिंदी लादण्याच्या तयारीत आहे। जर शाळांनी सरकारच्या या मनसुब्याला साथ दिली तर महाराष्ट्रद्रोह समजला जाईल। त्यांनी शाळांना थेट इशारा दिला की तिसरी भाषा शिकवायची नसेल तर पुस्तकांची छपाई का सुरू आहे, ही छुपी सक्ती आहे। याला शाळांनी सहकार्य केल्यास महाराष्ट्र सैनिक चर्चेसाठी शाळांमध्ये येतील। हे निवेदन अहिल्यानगर शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष देण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, आरती उफाळे, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिल्यानगर शहराच्या वतीने प्रत्येक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून तसेच प्रत्येक शिक्षकांना भेटून माननीय राजसाहेबांचे जे विचार आहेत ते पत्राद्वारे आम्ही प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून जी मनसेची भूमिका आहे, जी राजसाहेबांची भूमिका आहे मराठी भाषेसाठी आणि ही जी हिंदीची सक्ती करण्यात येत आहे ती उधळून लावण्यासाठी, ती हिंदी सक्ती होऊ नये, मराठी भाषा टिकून राहावी आणि इथून पुढे महाराष्ट्रात या बालकांवर कुठल्याही तिसऱ्या भाषेचा बंधन किंवा ते जो लादण्याचा छुपा अजेंडा या शासनाचा चालू आहे तो उधळून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तर ही रस्त्यावरही लढाई आम्ही लढत आहोत। पण त्यासाठी आम्हाला शिक्षकांची, मुख्याध्यापकांची तसेच पालकांचीही साथ आम्हाला लाभली पाहिजे। त्यासाठी माननीय राजसाहेबांचे विचार आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षक, मुख्याध्यापक असतील प्रत्येकांच्या पर्यंत आम्ही माननीय राजसाहेबांची भूमिका, जे राजसाहेबांनी सर्वांसाठी जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक शाळेत ते पोहोच केलेलं आहे आणि राजसाहेबांची भूमिका व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। राजसाहेबांचे विचार आहेत, जो आदेश आहे की प्रत्येक शाळांना भेटून हिंदी सक्ती नसावी किंवा हिंदी हा विषय सक्तीचा नसावा, या संदर्भात आम्ही आज प्रत्येक शाळेमध्ये भेट देऊन निवेदन दिलेले आहे आणि प्रत्येक मुख्याध्यापकांशी या संदर्भात चर्चा केलेली आहे। त्या चर्चेमध्ये त्यांना हिंदी हा विषय सक्तीचा का नसावा याविषयी जे राजसाहेबांचे विचार आहे, मनोगत आहे, जे पत्र आहे ते आम्ही त्यांना दाखवलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी देखील हा विषय सक्तीचा नसावा याविषयी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माहिती द्यावी हे आम्ही सांगितलेलं आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।